गुलाल महापालिकांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण अमरावती या महापालिकेचा आढावा घेणार आहोत। तब्बल 8 वर्षांनंतर अमरावती महानगरपालिकेचं बिगुल वाजलंय आणि त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापतं पाहायला मिळतंय। 2017 मध्ये अमरावती महानगरपालिका भाजपकडे होती। यावेळी सुद्धा भाजपला महानगरपालिका काबीज करायची आहे, तर दुसरीकडे काँग्रेस देखील आपला महापौर होणार असं सातत्यानं सांगतंय। पाहूयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी घेतलेला हा संपूर्ण आढावा। अंबानगरी म्हणून ओळख असलेल्या अमरावती शहरात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। या निवडणुकीत जर बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने येणार आहेत। त्यामुळे या दोन्हीही आघाड्यांमधून नेमका महापौर कुणाचा याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर 2017 मध्ये या महापालिकेवरती भाजपची एक हाती सत्ता राहिलेली आहे। अनेक विकास कामं केले असल्याचा दावा सध्या महायुतीत असलेल्या भाजप पक्षाकडनं केला जातोय। तर सध्याची परिस्थिती जर बघितली तर महायुतीमध्ये फूट पडल्याचं देखील यावेळी समोर येत आहे। कारण महायुतीमध्ये घटक पक्ष असलेला अजित पवार गट सध्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर आहेत। गेल्या अनेक वर्षापासून अमरावती महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया थांबलेली होती, मात्र अखेर बिगुल वाजलेला आहे। महायुतीचं ठरलंय, मात्र महाविकास आघाडीमध्ये युती ही स्वतंत्र भूमिका काँग्रेस लढवणार, याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत माजी पालकमंत्री सुनील देशमुख सर। सर, काय सांगाल, महाविकास आघाडी म्हणून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहात की स्वतंत्र लढण्याच्या तयारी आहेत? नाही, आम्ही कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली। आम्ही संपूर्ण शहरातली महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये युती करणार नाही। युती ही प्रभाग वाईज आम्ही करू, कारण की आमच्या जो अत्यंत चांगले निवडून येण्याची क्षमता असलेले अनेक उमेदवार असल्यामुळे 87 पैकी आम्ही 50 लढवायचे आणि त्यांनी 27 लढवायची, या प्रकारची युती करणार नाही। आमचं असं ठरलेलं आहे की आम्ही स्वतंत्रपणे लढू, पण ज्या प्रभागामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्हाला अजून शक्तीची गरज आहे किंवा युतीची गरज असे वाटत असेल तिथे आम्ही युती करू। आणि त्याप्रमाणे आमचं बोलणं झालं आहे। तर 10 ते 11 प्रभागामध्ये 22 पैकी 10 ते 11 प्रभागामध्ये आम्ही युती करणार आहोत। त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्याची माझी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी जो प्रस्ताव दिला त्या प्रस्तावावर आमची चर्चा होऊन एक 9 ते 10 प्रभागमध्ये आमची युती होईल। महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिथे लढू आणि या प्रस्तावाला आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मान्यता दिली तर परवापासून आम्ही कामाला लागणार आहोत। दुसरीकडे जर पाहिलं तर 2017 मध्ये म्हणजे ज्यावेळी आचारसंहिता लागायची होती, प्रशासक राज लागायचं होतं, त्याच्या अगोदर महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता होती आणि यावेळी जर काँग्रेसची सत्ता प्रस्थापित महानगरपालिकेवर करायचं असेल किंवा महापौर बसवायचा असेल तर कुठल्या गोष्टी घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? सर्वात पहिले म्हणजे प्रशासकीय राज म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राज असा आहे। 74व्या घटना दुरुस्तीप्रमाणे कोणत्याही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 5 वर्षामध्ये घेणं हे अनिवार्य आहे, घटनेने अनिवार्य आहे। म्हणून सुद्धा आपण तिथले जे प्रशासकाच्या माध्यमातून या संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल की सर्वात जास्त भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रात झाला असेल तर या 3-4 वर्षाच्या कार्यकालामध्ये झाला, जेव्हा जिथे प्रशासक राहतो, मग ते नवी मुंबई असो, मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो, अमरावती असो, नागपूर असो, सर्व ठिकाणी या प्रशासकाच्या माध्यमातून सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अफाट पैसा कमवला, अनेक ठेके दिले ना, ठेक्यात अनेक मोठ्या प्रमाणात टक्केवारी केली। त्यामुळे एक स्वच्छ पारदर्शक प्रशासन की जे प्रशासन लोकांच्या मूलभूत सुखसोयीसाठी कार्यरत राहील, कार्यान्वित राहील, असं प्रशासन देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि जुन्या घटनेमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ज्या अनुषंगाने अमरावती शहरातील जी व्यवस्था आहे ती व्यवस्था घसरली आहे, सार्वजनिक व्यवस्था जी घसरली आहे, त्याची सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत। युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ राणा माझ्यासोबत आहेत। भाऊ, काय युवा स्वाभिमान पक्षाची यावेळी भूमिका आहे? अत्यंत स्पष्ट भूमिका आमची आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आम्ही एकत्र मिळून लढत आहे।
भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनेल ही आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि एकत्र मोठ्या ताकदीनं या ठिकाणी प्रचंड बहुमताने आम्ही निवडून येऊ. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज वेगवेगळ्या पक्षाचे अनेक नगरसेवक होते, कार्यकर्ते होते, अशा हजारो लोकांनी युवासेना पार्टीमध्ये सुद्धा प्रवेश केला. आताच तुम्ही बघितलं, शिवसेनेचे नेते, जिल्हा अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते जे खऱ्या अर्थानं उबाटा गटामध्ये 5 वेळा बाळासाहेबांच्या विचारावर जे निवडून आले, प्रशांतभाऊ वानखडे, त्यांनी युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर अशा प्रकारे अनेक राष्ट्रवादीचे आहे, काँग्रेसचे आहे, अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सुद्धा युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर आमची तयारी सुरू आहे. एकत्र आम्ही या ठिकाणी महायुती म्हणून लढू आणि प्रचंड बहुमताने निवडून येऊ. महायुतीमध्ये जर बघितलं तर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देखील आहे, तो या महानगरपालिकेमध्ये तुमच्यासोबत नाही आहे का? कारण स्वतंत्र लढण्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. अजित पवार गटाबद्दल गेल्या 15-20 दिवसाआधी मुख्यमंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री बावनकुळे साहेब, संजय कुटेजी, आम्ही एकत्र नागपूरलाही बसलो, मुंबईलाही बसलो. स्पष्ट भूमिका आहे, मुंबईमध्ये सुद्धा अजितदादा गटाला घेणार नाही, पुण्यालाही घेणार नाही, नागपूरलाही घेणार नाही. कुठेही अजितदादा गट हा महायुतीसोबत महानगरपालिकेमध्ये नाही आहे आणि त्याच्यापासून आम्हाला कुठला मोठा फायदा पण नाही आहे. म्हणजे आज जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात हिंदू विचाराचे जे कार्यकर्ते आहे ते खऱ्या अर्थानं अजितदादा गटापासून नेहमी दूर राहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की महायुतीमध्ये एकनाथजी शिंदे, भाजप आणि स्वाभिमान एकत्र लढू आणि अजितदादा गटाशी आम्ही युती करणार नाही. बहुप्रतीक्षेनंतर अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेल्या आहेत. अखेर निवडणुकीचा बिगुल वाजलाय. महायुतीमध्ये जर बघितलं तर 3 पक्ष सहभागी झाले आहेत. यामध्ये अजित पवार गट स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहेत. नेमकं त्यांची स्वतंत्र लढण्याची काय भूमिका आहे याच विषयी जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत अजित पवार गटाच्या आमदार सुलभाताई खोडके आहेत. ते काय सांगाल? महायुती म्हणून 3 पक्ष एकत्र येत आहेत, मात्र तुम्ही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतलेली आहे. कशी रणनीती आहे? 2019 मध्ये मी आमदार झाली. आमदार झाल्यानंतर अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना या ठिकाणी विकासात्मक कामं माझे सर्व सहकारी माझ्यासोबत जुळलेले आहेत. तन मन धनाने त्या ठिकाणी माझ्यासोबत काम करतायत आणि त्यामुळे प्रत्येक माझ्या सहकार्याची इच्छा आहे की आपण महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवली पाहिजे. आणि माझ्या सहकाऱ्यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही आणि सन्माननीय अजितदादांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या लेवलवर निर्णय घ्या, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला काय करायचं त्याचा अधिकार आम्हाला दिले असल्यामुळे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची तयारी आहे आणि गेल्या 7-8 वर्षापासून ते लोकांच्या संपर्कात असल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांना मला लढवणं फार आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मी या ठिकाणी स्वतंत्र लढवणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर 87 जागा आहेत, 87 उमेदवार तुम्ही लढवणार आहेत. यावेळी घड्याळ अमरावतीच्या महानगरपालिकेत लागणार? 100% अमरावती महानगरपालिकेमध्ये 19 पासून आपण पाहतो विधानसभा मतदारसंघामध्ये 24 मध्ये घड्याळ हे चिन्ह लोकांच्या घरापर्यंत पोहोचलंय, लोकांपर्यंत पोहोचलाय, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलाय. माझे सहकारी सुद्धा त्या माध्यमातून काम करतायत, आपण सगळं बघितलंय. म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, कारण 2 वेळा आपण बघितलं का घड्याळाचे महापौर होते, त्याच्यामुळे आता तिसऱ्यांदा महापौर व्हायला काही अडचण नाही. 100% तिसऱ्या वेळेस महानगरपालिकेमध्ये घड्याळाचा महापौर झाल्याशिवाय राहणार. तुम्ही आमदार आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघाचे. अनेक प्रभागामध्ये आता नागरिकांमध्ये ज्या पद्धतीने चर्चा होती की प्रत्येक प्रभागामध्ये विकासात्मक कामं केली जाते, याचा फायदा तुम्हाला महानगरपालिकेत होईल? शेवटी विकास हा लोकप्रतिनिधी करत असतो, त्याला करावंच लागतं. परंतु ज्या ठिकाणी उमेदवार जे आपण महानगरपालिकेत नगरसेवकाची देणार आहे त्यांचा सुद्धा लोकांशी संपर्क असणं फार गरजेचं असतं. आणि माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी म्हणजे मला पोहोचलं बरं, प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांशी संपर्क आहे. त्याच्यामुळे विकासाची कामं आणि त्यांचा संपर्क ह्या 2 गोष्टी असल्याशिवाय निवडणूक लढू शकत नाही. आणि माझा विश्वास आहे की जे मी आता या ठिकाणी उमेदवार महानगरपालिकेमध्ये दिलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांच्याशी लोकांशी संपर्क आहे आणि विकासाची कामं लोकांना दिसतेच आहे. त्याच्यामुळे घड्याळाचं बटन 100% प्रत्येक प्रभागात 4 घड्याळ बटन दबेल म्हणजे दबेल. भारतीय जनता पार्टीची मानसिकता अशी आहे की आपण महायुतीत लढू, हिंदू मतांमध्ये कुठल्याही प्रकारचं डिवायडेशन होता कामा नये आणि आपसात मतभेद होऊ नये आणि एकसंघ महायुती महानगरपालिका अमरावतीमध्ये आपला भगवा झेंडा फडकवायचा या मानसिकतेमध्ये आहे. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार? खरं पाहिलं तर गेले 4 वर्ष कुठलीच निवडणूक नसल्याने अमरावती महानगरपालिकेची स्थिती अतिशय खराब झाली आहे.
प्रत्येक कॉलन्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. अंतर्गत रस्ते झाले नाहीत. आउटस्कर्ट्समध्ये तर कुठल्याच प्रकारचं ना मुरूम पडला. त्याचबरोबरीने बगीचे अतिशय बकाल झाले आहेत. अमरावती शहरामध्ये दर 2 दिवसाआड एक खून आहे. त्यामुळे CCTV कॅमेऱ्याचा विषय आहे. पोलीस स्टेशनची संख्या वाढवली पाहिजे. त्याचबरोबरीने सर्वांना मोटरेबल रस्ता, सांडपाणी वाहून जायसाठी भुयारी गटर पूर्ण झालं पाहिजे. या मुद्द्याला घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे. आणि खास करून आपण जर बघितलं तर 2012 ते 2017 या काळामध्ये ज्या पद्धतीने जन्मतारखेचे बोगस दाखले दिले गेले, किरीट सोमयाजींनी त्याचा प्रश्न उचलला आणि वाढता ज्या पद्धतीने या शहरामध्ये चाललेली कट्टरता असेल ती थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मॅक्झिमम तर माझ्या प्रभागाचा विषय सांगतो. प्रभाग क्रमांक 1 रहाटगाव, शेगाव रहाटगाव. इथे आमच्या आमदारताईनं कामं भरपूर टाकलेले आहेत, पण ते कामं पूर्ण होण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेन नगरसेवक नाही आहेत. म्हणजे त्यांना कोणी बोलू शकत नाही. कॉन्ट्रॅक्टर मनमानी म्हणजे कामं अर्धे सोडून चालले जातात आणि दिवसेंदिवस त्याचा त्रास होतो. आज अमरावती महानगरपालिका किंवा अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणारे सर्व रस्ते एवढे ट्रॅफिकच्या समस्या वाढल्या आहे की म्हणजे त्याच्यावर शासनानं काहीतरी उपाय करावा याची म्हणजे सामान्य नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करतो. तसेच आज रेल्वे स्टेशनचा जो मेन पूल बंद पडलेला आहे त्याच्यामुळं एवढं ट्रॅफिक जाम होत आहे की म्हणजे सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे. तसंच त्याच्यावर म्हणजे ना तिथं प्रत्येक चौकात तुम्ही जाल तर पंचवटी, राजकमल, राजापेठ इथं कुठेही ट्रॅफिकची व्यवस्था किंवा ट्रॅफिक हवालदार कोणी तुम्हाला दिसत नाही, कॉन्स्टेबल काही दिसत नाही. तसेच आता साधारण एरियात जर जाल तुम्ही, आता हाच आमचा रस्ता हा अर्जुननगरच्या 80-85 कॉलनीला जोडणारा मुख्य रस्ता आहे. इथं एवढी ट्रॅफिकची समस्या आहे की पूर्णपणे हातगाडीवाले अतिक्रमण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्याची हद पार केली आहे. स्वच्छता तर कुठेच दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, आमच्या रहाटगाव रोडला सतत लगनसराई चालू असते, त्याच्यामुळे तिथं ट्रॉफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात ते रोडचं रखडलेलं काम, त्याच्यामुळे जनतेला होणारा त्रास याच्याकडे तरी प्रशासनाने लक्ष द्यावं अशी माझी विनंती. कोणताही प्रॉब्लेम आला तर सुरुवातीला आम्ही नगरसेवकाकडेच तक्रार करत होतो आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु नगरसेवक नसल्यामुळे इथे कोणाला आपली तक्रार मांडावी यासाठी काही कोणताच पॉईंट नाही आहे. कारण प्रशासक कचऱ्याच्या गाड्या 15-15 दिवस येत नाही. सर्व्हिस लाईन पूर्णतः तुंबलेल्या आहेत. रोडचं काम झालं अर्धवट सोडून ठेकेदार निघून गेले, 15 दिवस झाले, बाकी रोडच्या साईड तशाच ठेवल्या भरलेल्या आहे. ह्या अशा अनेक समस्या आहेत. आता या प्रभागामध्ये इतके वर्ष झाले नगरसेवकच नाही, हे सगळं प्रशासन पाहत आहे. समस्या तर भरपूर आहे. आता रोड पण झाले आहे, पण रोडला आजूबाजूनं खूप खोल आहे, लोकांच्या गाड्यासुद्धा जात नाही, त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे हा. आणि नाल्या पण तुंबलेल्या असतात सगळीकडच्या. आणि स्वच्छता अभियान त्या बाया येतात पण त्या झाडतही नाहीत. येतात 2 दिवस येतात, तिथल्या तिथे कचरा लावून देतात, तो कचरा पण उचलत नाही. ग्राउंड पण स्वच्छ नसते. आजूबाजूचे हे तार हे आजूबाजूचे जे कचरा टाकतात, अन्न खरकटं टाकतात, त्याच्यामुळे खूप त्रास होतो, मच्छराचा त्रास होतो, आरोग्याला खूप धोका आहे याच्यामुळे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सक्षम असा नगरसेवक पाहिजे की त्यांनी सगळ्या प्रभागाच्या समस्या सोडवल्या पाहिजे, असा सक्षम नगरसेवक हवा आहे. खूप कचऱ्याची खूपच समस्या आहे. एवढा कचरा साचलेला आहे का बस म्हणजे चलणे रोडवरच मेन रोडवरच कचरा टाकते लोक. त्याच्या पुन्हा आधी काय कचरा टाकण्यामुळं एखाद्याचं घर जर समोर असेल तर त्या भांडणं व्हायची शक्यता राहते का बा आम्हाला कचरा टाका कुठं आम्ही. आणि दुसरी गोष्ट होती त्या कचऱ्यामुळं दुर्गंधी होते, सारी दुर्गंधी होते तिथं. हां, लहान मुलांचं नाही, लसीकरणला स्पॉटच नाही आहे तसा. इथं एक आपल्याकडे प्रायव्हेट दवाखाना असला तिथं वरते तो घरमालक म्हणते इथं आम्हाला करू नका तुम्ही. त्या डॉक्टरची इच्छा असते पण त्या घरमालकाची इच्छा नसते. लहान मुलाचा आवाज येतो, असं येतं तसं येतं, म्हणून एखादा शिशू लहान मुलांसाठी एखादा तरी हे सेंटर ह्या ग्राउंडमध्ये आवश्यक आहे. दुसरी गोष्ट इथं संडास मूत्री अमुक ढमुक ह्या अशा कोणत्याच सुविधा नाही आहे बा आहे. त्याच्यापेक्षा तर ग्रामीण आमच्या नांदगावपेठमध्ये जास्त सुविधा आहे. काय मग शहर असून फायदा आहे. या निवडणुकीचा एकंदरीत कुणाचा कल कुणाकडे राहणार याच विषयी विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत काही पत्रकार आहेत. काय सांगाल, 2017मध्ये भाजपची सत्ता होती, यावेळी काय चित्र आहे? यावेळी भाजपचा संकल्प 55 अधिक जागा मिळवण्याचा आहे. 2017मध्ये 45 जागा मिळवल्या होत्या.
परंतु अद्यापही युतीची घोषणा जरी झाली असली तरी जागा वाटपावरून जो काही तिढा आहे आणि ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज येत आहे, इच्छुकांची संख्या वाढत आहे, तर हेच इच्छुक जे आहे भविष्यात हे भाजपसाठी दुखी ठरू शकते. आणि इतरही जे दुभंगलेले किंवा विभागलेले उमेदवार आहे याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु हे काही जे काही आपण समुपदेशन म्हणा किंवा पक्षांतर्गत ज्या काही घडामोडी आहे भाजप या माहीर आहे करण्यामध्ये, तरी भाजप क्रमांक 1चा पक्ष असणार यात दुमत नाही. आणि चित्र 2017पेक्षा तरी मला बेटर दिसत आहे या ठिकाणी भाजपचं. परंतु त्यांना आटकाठी ती आहे ती बंडखोर, आणि सोबतच या युतीमध्ये जागा वाटपाचा जो काही तिढा आहे तो सुटला नाही, आणि तो सहज आणि चांगल्या पद्धतीनं सुटला नाही तर मात्र डोकेदुखी होऊ शकते. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहेत, मात्र अजित पवार गट स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत दिसतो आहे. त्यामुळे अजित पवार गटाला एखादी सत्ता मिळेल? नाही, अजित पवार गटाला एखादी सत्ता मिळणार नाही. कारण अमरावती शहराची रचना आणि येथील राजकीय परिस्थिती एकंदरीत पाहता हे वेगवेगळ्या प्रकारचे मतदार आहेत, वेगवेगळे गटतट आहे. एका हाती सत्ता त्यांच्या हाती शक्य नाही आहे. दुसरीकडे जर बघितलं तर अजित पवार गट जो स्वतंत्र लढत आहेत त्यांच्या पत्नी ज्या आहेत आमदार संजय खोडके यांच्या पत्नी देखील अमरावतीच्या आमदार आहेत. अनेक विकास कामं झालेली आहेत. महायुतीमध्ये त्यांना लढण्यास काय अडचण असेल? नाही, असं आहे, संजय खोडके आणि सुलभा खोडके यांची वोट बँकच मुळात वेगळी आहे. अजित पवार जे महायुतीमध्ये आलेले आहे ती त्यांची हे होती, म्हणजे अपरिहार्यता होती म्हणून ते आले होते. आणि ती अपरिहार्यता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खोडके दाम्पत्यांनी पुढे न्यावी अशी काही स्थिती नाही आहे. त्यांची एक वेगळी भूमिका आहे आणि ते त्या वेगळ्या भूमिकेने पुढे जातात आहे आणि त्याचा फायदाही त्यांना होईल. अर्थात तुम्हाला संघटन मजबूत करायचं असेल तर अशा निर्णय घ्यावे लागतात. त्याचा महायुतीवर काही फरक पडेल असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की महायुतीमध्ये खोडके बाहेर जरी गेले असले तरी त्यांना एक वेगळा पक्ष पुन्हा मिळालेला आहे युवा स्वाभिमानच्या रूपाने, आणि ती जागा त्यांनी भरून काढलेली आहे. युवा स्वाभिमान पक्षांवरती अनेक भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दिसते. स्थानिक पातळीवरती रवी राणांवरती विरोध होताना दिसतोय. याचा फटका काही बसू शकतो? नाही, त्याचा फटका फार बसण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे बसू शकतो, भाजपला बसणार नाही. त्याचं कारण असं आहे का स्वतः युवा स्वाभिमान पार्टीच फार मर्यादित आहे. काय वाटते यावेळेस महायुतीमध्ये जास्त सीटा महानगरपालिकेवरती येतील की भाजपच्या? गेल्या वर्षी 76 लढले तर 45 आले. त्यावेळेस 56 लढतील किंवा 65 लढतील तर किती येतील? आणि मग अशा स्थितीमध्ये सीटा कमी झाल्या तर परावलंबी जीवन जगावं लागेल भाजपला. म्हणून भाजपने आत्ताच युती करताना या भूमिकेपर्यंत राहिलं पाहिजे का आपण स्टेबल स्थितीमध्ये कोणत्या स्थितीत येऊ शकतो तेवढ्या सीटा निश्चित मिळवून घेतल्या पाहिजे महायुतीमध्ये. विरोधी महाविकास आघाडीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीकडनं सातत्यानं अमरावती शहरातले मुद्दे जे आहेत, ज्या पद्धतीनं वाहतूक कोंडी आहे, रेल्वे उड्डाणपूल आहे, असे मुद्दे सतत निवडणुकीच्या समोर येणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होईल? महाविकास आघाडीचा प्रॉब्लेम असा आहे का त्यांना मुद्दाच रेटता येत नाही. गेल्या 4 महिन्यापासून अमरावतीचा उड्डाणपूल बंद आहे, पण महाविकास आघाडीने त्या संदर्भामध्ये जनतेमध्ये अशी काही जनजागृतीच निर्माण केलेली नाही आहे का बा तिच्यावर काही इलेक्शन होऊ शकते. आणि मैदानं म्हणजे कसं आहे, प्रत्येक म्हणजे शाळांचे जे ओपन स्पेस होते ते काही इच्छे भांडवलदार म्हणा किंवा उद्योजकांच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेपामुळे ते हडपण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. त्याच्या महानगरपालिकेतल्या काही शाळा आहे, त्याच्यामध्ये काही ओपन स्पेस आहे, ते त्याच्याकडून लेआउट धारकाकडून त्याचा एक प्रकारचा षडयंत्र मनपात पूर्ण एक रचना बनलेली आहे. त्या रचना म्हणजे एक प्रकारचं म्हणजे त्याला काय म्हणता येईल समजा आता एक प्रकारचं एकत्रीकरण करून प्रशासकीय जे राज चालू आहे त्याच्यावर प्रेशराईज करून ते हडपण्याचा पूर्ण प्रयत्न हा महानगर. नेमका फायदा कोणाला होणार? नाही, फायदा कोणाला होईल हे नक्कीच सांगता नाही. कारण कसं आहे, खालतपासून तर वरतमध्ये एकमेकाचं उद्योजकापासून एक लागलेली लॉबिंग आहे. ते लॉबिंग कोणाचं प्रत्येक म्हणजे जे प्रत्येकांचे विरोधक असो की सत्ताधारी असो, प्रत्येकांचे विरोधक मग हा मुद्दा घेऊन जर निवडणुकीत जर प्रचार करतील तर मग नाही, विरोधक हा मुद्दा घेऊन प्रचार घेऊन तर मुद्दा आता तेवढी वेळ राहिलेली नाही आहे. कारण प्रत्येकजण आपापली निवडणूक स्वतः कसा निवडून येईल त्याच्यासाठी विरोधकांना जो मुद्दा उचलायला पाहिजे होता विरोधक त्याच्यात अपयशी ठरलेले आहे आतापर्यंत. पण आता तेच स्वतः निवडणुकीत उभे असल्यामुळे हा मुद्दा एकदम चर्चेला येईल मला तरी असं वाटत नाही. 8.5 वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती आणि आता बिगुल वाजला आहे. त्यामुळे आता नेमका कल कोणाकडे दिसतोय, काय चित्र दिसतंय? जिल्ह्यात आता ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपाच्या विरोधात कल आलेला आहे.
पूर्णपणे भाजपाच्या फेवरमध्ये तो म्हणता येणार नाही. काँग्रेसचे नगराध्यक्ष जरी कमी आले असले तरी त्यांचे नगरसेवक वाढलेले आहेत. हाच मुद्दा काँग्रेसचे स्थानिक नेते मोठ्या पद्धतशीरपणे अमरावतीच्या शहरात पण रेटत आहेत. त्यामुळे BJPसाठी आणि आमच्या ज्या सहकाऱ्यांनी सांगितलं ते एकदम खरं आहे. BJPसाठी धोक्याची घंटा नक्कीच आहे. मुळात भाजपा वगळता महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम नेतृत्व जे असतं ते आता अमरावती शहरात उरलेलं नाही आहे. प्रत्येकजण स्वतःच्या पक्षापुरता किंवा स्वतःच्या गटापुरता मर्यादित झालेला आहे. त्यामुळे माझ्या गटाचे माझे सहकारी कसे निवडून येतील किंवा मीच कसं निवडून येईल यावरती आता ही निवडणूक फिरते आहे. अतिशय कमी कालावधी, फक्त 15 दिवसाचा शिल्लक आहे. त्यामुळे मी माझं पाहण्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. त्यामुळं पक्ष म्हणा किंवा एकंदरीत पूर्ण आघाडी किंवा महायुती म्हणा हा विषय थोडासा आता केंद्रीय नेतृत्वाकडे गेलेला आहे. काय वाटतं की यावेळी महापौर महायुतीच्या बाजूनं राहू शकतो की महाविकास आघाडीच्या बाजूनं राहू शकतो? कसं एकंदरीत शहराचं चित्र आहे? एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहिली तर कुठल्याही एका पक्षाला एक बहुमत मिळण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. कारण की याचा एक कारण असं आहे की अद्यापही तिकीट वाटप झालेलं नाही आहे. माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बंडखोरीचे प्रमाण वाढणार आहे विड्रॉलनंतर, आणि त्यामुळे कसं आहे की अपक्षांचाही बोलबाला राहू शकतो महापालिकेत. त्यामुळे नक्की एकच आघाडी सत्तेवर येईल हे भाकीत करणं आता चुकीचं आहे. महायुतीला बराच फरक पडू शकतो यातून, कारण की एक घटक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक महायुतीचा असल्यामुळे तेवढं एक वोट बँकचा फरक पडू शकतो माझ्या विचाराने. कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.